माझ्या दुकानाचं 30,000 रुपये भाडं होतं 2019ला आणि तेव्हा कसं जागा फार मोठी होती आणि धंदा पण एवढा काही खास नव्हता. मग मी विचार केला की तिथेच एक टेबल आपण लावून दिला बाहेर दुकानामध्येच आणि तिथे वडापाववाला किंवा पाणीपुरीवाला ठेवला आणि दिवसाचे 200 रुपये जरी घेतले तरी महिन्याला मला 6,000 रुपये येतील आणि जिथे माझं 30,000 भाडं जाते तिथे मला 24,000 भाडं पडेल. तर असा विचार करून मी माझे जेवढे पण कस्टमर आहेत त्यांना सांगायला सुरुवात केली की बाबा असा कोणी टेबल टाकायचे आपल्याला, कोणी मिळवते तर सांगा. आणि तो पूर्ण वडाळ्यामध्ये जर तुम्ही बघाल तर पूर्ण मुस्लिम क्राऊड आहे. तर तिकडे एक माणूस माझ्याकडे आला आणि तो बोलला की सरजी मला इकडे चिकन पुलाव लावायचे. तर मी त्याला म्हटलं ठीक आहे बाबा लाव तुला लावायचं, पण मला किती रुपये देणार. तर तो समोरून मला म्हटलं की सरजी मैं आपको 500 के ऊपर कुछ ज्यादा नहीं दे पाऊंगा दिल का. मी इकडे 200 रुपयासाठी मुलगा शोधत होतो आणि हा मला 500 रुपये द्यायला तयार होता. मग मी त्याच्याशी निगोशिएट वगैरे करून आमचं 16,000 मध्ये ठरलं. म्हणजे माझ्या दुकानाचं भाडं होतं 30,000 रुपये आणि तो मला चिकन पुलाव विकून 16,000 रुपये द्यायला लागला आणि मला जागा पडली ती फक्त 14,000 मध्ये. माझा पण चहाचा धंदा होत गेला आणि त्याचा पण चिकन पुलावचा धंदा होत गेला. तर अशा पण बऱ्याच गोष्टी आपण ट्रिक करू शकतो. जर तुम्ही 40,000चा गल्ला घेताय तर तिथे कुठच्या तरी वडापाववाल्याला किंवा इडलीवाल्याला अर्धी जागा देऊन बाबा तुम्हाला अर्ध भाडं दे, असं करून दोघं मिळून धंदा आपण वाढू शकतो. तर असं कोलॅबोरेशनची जर तुमची भावना असेल तर तुम्ही धंद्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मार्ग फार सोपे होतील.